आजकाल आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना हे तर खरंच आहे, आमच्यासारखा मनुष्य नेहमीच हा विचार करणार की बाबांनो की जे काही करा आमच्यासारखं साहित्य गरिबांचं साहित्य सर्व आराम आहे, ज्याला शिक्षण अजून सुद्धा मिळत नाही, ज्याला प्यायला पाणी मिळत नाही, ज्याच्या अंगावर अजूनही कपडा नाही, अजूनही आता एक ठिकाणी कदाचित वीज कशाला म्हणतात, स्पीकर कशाला, लाऊडस्पीकर कशाला म्हणतात, काय काय सिनेमा काय पुस्तक नाव कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत पाहिजे अशा माणसं सुद्धा, आणि जी माणसं अजूनही जनावरांसारखी आहेत देशामध्ये कदाचित जगाच्या अनेक कोपऱ्यांमध्ये राहत आहे, त्यांना वापरून घेतलं जात आहे, त्यांचं शोषण केलं जात आहे. ह्या शोषणाच्या विरुद्ध जे साहित्य उभं राहील आणि जे साहित्य जनजागरण करून खऱ्या अर्थानं संघर्षाची सुरुवात करेल ते साहित्य माझ्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. अभिमान वाटावं साहित्य, अशांच्या वेदना ज्या आहेत त्या वेदनाला हुंकर घालणारं साहित्य, त्या वेदनाला भाल्याची पाती ज्या आहेत फुटू शकतील आणि त्या वेदना सुद्धा उभ्या राहतील या समाजामध्ये, आणि समाजाला त्याची नोंद घ्यावी लागेल अशा प्रकारच्या साहित्याची हार सुटावी. सगळं साहित्य, हे सगळे नवोदित, हे सगळे कलावंत हे माणसांचे वकील असतात, आणि हे सगळं साहित्य एका अर्थाने माणसाची वकिली करत असतं, माणसाचं भावविश्व व्यक्त करत असतं, आणि ते व्यक्त करायचं असेल तर स्वाभाविकच तुम्हाला रोल घ्यावा लागतो, कारण सांगावं लागतं, मीमांसा करावी लागते. तुम्ही अशा काळामध्ये लिहायला लागलेला आहात की जेव्हा सगळी दुनिया कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर उभी आहे, आणि हा जो कॉम्प्युटरचा स्क्रीन आहे हा मेटाफिजिकल आहे, तो सगळी दुनिया आपल्या अंगा खांद्यावर आणतो एका बटनाच्या जोरावर. एक बटन दाबले की जगाच्या हालचाली होतात, एक बटन बंद केले की जग बंद होतं. अशा परिस्थितीमध्ये मानवी जीवन कुठे पोचलेलं आहे हे शोधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं मला वाटतं. म्हणून पहिल्यांदा भरपूर लिहायला पाहिजे, आणि लिहिता लिहिता विचार करायला पाहिजे की हे कुणासाठी आपण लिहितो आहोत, हे कोण वाचणार आहे, त्या लेखनातून काय निर्माण होणार आहे, अशा पद्धतीचा विचार आपणच स्वतःला प्रश्न विचारून करायला पाहिजे. आणि जर तुम्ही तो केला नाही तर साहित्य खूप जन्माला येईल पण ते वाऱ्यासारखं उडून जाईल.